गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे कूस. मनू शाळेतून घरी आली तेव्हा घरात शेजारचे काका काकू आणि आणखीही काही लोक होते. तिनं पाहिलं तर आजोबा सोप्यावर कॉटवर झोपले होते. त्यांच्या एका डोळ्याला ड्रेसिंग करून पट्टी बांधली होती. मनू एकदम घाबरली. अगं आजी, काय झालं आजोबांना? डोळ्याला पट्टी का बांधलीये? अगं घाबरण्यासारखं काही नाही. आज मळणी होती ना शेतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात कूस गेलं. त्यामुळं डोळा खूपच लाल झाला होता. डोळ्याला आराम मिळावा म्हणून डोळ्यात औषध घालून पट्टी बांधलीये इतकंच. कूस शेतीच्या संदर्भातला शब्द माहीत नसल्यामुळं मनून विचारलं. तसे आजोबा म्हणाले, अगं कूस म्हणजे कचराच एक प्रकारचा. ज्वारीची मळणी करताना ज्वारी आणि ज्वारीच्या कणसांचा कचरा वेगवेगळा होतो. म्हणजे बघ, पीठ चाळल्यानंतर त्याचा कोंडा कसा चाळणीत बाजूला राहतो तसा. त्यातलाच एक टोकदार कण म्हणजे कूस. सुकलेल्या गवताच्या काडीचा इवलासा टोकदार कण असंही आपण त्याला म्हणू शकतो. कुसळ किंवा कूस असं देखील म्हणतात त्याला. ते डोळ्यात जाऊन टोचल्यामुळं डोळ्याला पट्टी बांधली. कूसचे पण आणखी अर्थ असतील ना ग आजी? अगं हो ना. तू रात्री कुठे झोपतेस सांग? आजीचा प्रतिप्रश्न. तुझ्याजवळ, तुझ्या कुशीत छान झोप लागते मला. अगदी बरोबर. कुशी म्हणजेच एक प्रकारची कूसच. तसंच बाळ पोटात असतं त्याला सुद्धा आईची कूस असं म्हणतात. आणि त्यावरूनच कूस उजवणे हा वाक्प्रचार आलाय. आणि कुशीत म्हणजे पोटाला चिकटून झोपणे असं सुद्धा म्हटलं जातं. कूस बदलणे म्हणजे बाजू बदलणे. म्हणजे आपण झोपल्यानंतर डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोपलो असं म्हणतो ना, त्या अर्थानं. आणि आणखी एक मज्जा म्हणजे मराठीत ज्याला आपण मूल किंवा बाळ म्हणतो ना, त्याला कानडीत कूस असं म्हणतात बरं का. बघितलेस कूस या शब्दाचे किती अर्थ आहेत ते? गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.